Welcome students. Let us start on page number 101. एक से एक पान नंबरवरती युनिट 2 3.3. The name of the poem is Stopping by Woods on a Snowy Evening. एक हिमाच्छादित संध्याकाळ का ज्या संध्याकाळच्या वेळेला कवी त्या जंगलामध्ये थांबतो. स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग. एक हिमाच्छादित सायंकाळ. हिमाच्छादित म्हणजे ज्या जंगलामध्ये सायंकाळच्या वेळेला बर्फ पडलेला आहे किंवा पडत आहे, अशा वेळेला तो कवी त्या जंगलामध्ये थांबलेला आहे, त्याला विसावा घेण्याची इच्छा आहे, असा एकंदर काहीसा अर्थ या कवितेचा होतो. पुन्हा एकदा युनिट 3.3 आपण आज एका नवीन कवितेला सुरुवात करणार आहोत. कवितेचं नाव आहे स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग. एकदम छान आणि सुंदर अशा प्रकारची ही कविता रिटन बाय फेमस वेल नोन पॉप्युलर अमेरिकन पोएट whose name is Robert Frost. Robert Frost is a nature poet. हा एक निसर्ग कवी आहे. He describes rural life. He describes rural life in this poem. या कवितेमध्ये तो एका ग्रामीण जीवनाचं वर्णन करत आहे. इट मीन्स हिज ओन एक्सपिरियन्स हॅज गिव्हन इन द पोयम. या कवितेमध्ये तसा स्वतःचा आलेला अनुभव तो सांगतो आहे. हिज क्लोज ऑब्झर्वेशन, त्याचं बारकाईचं निरीक्षण ऑफ द रुरल लाईफ. रॉबर्ट फ्रॉस्ट्स क्लोज ऑब्झर्वेशन ऑफ द रुरल लाईफ इनेबल्ड हिम, त्याला ते भाग पाडते. ENABLE इनेबल, ला भाग पाडणे. टू इलिफेट, स्पष्टीकरण देणे. His great observation of the rural life enabled the poet to elevate the ordinary things to a philosophical level. It means in ordinary things he looks different ideas, philosophical ideas. साध्या साध्या गोष्टीमध्ये एक तत्वज्ञान पाहणे ही या कवीची खासियत किंवा त्याचं वैशिष्ट्य आहे. पुन्हा कळून घ्या. टुडे वी आर गोइंग टू लर्न a new poem. The poem is written by Robert Frost. He is an American poet. He is a nature poet. He describes rural life in a simple way. His observation of the rural life elevate the ordinary things to a philosophical level. This poem
is a single instance. This poem describes a single example that happened during winter evening. या कवितेमध्ये एक छोटंसं उदाहरण का जे हिवाळ्याच्या सायंकाळी घडलेलं आहे, ते सुद्धा सायंकाळच्या वेळेला. दो द स्पीकर ऑफ द पोयम वॉज व्हेरी मच कॅप्टिव्हेटेड, दो द स्पीकर ऑफ द पोयम वॉज व्हेरी मच फॅसिनेटेड. जरी हा कवी, या कवितेचा निवेदक त्या स्नोवी एव्हिनिंग वूडने प्रभावित झाला असला, आकर्षित झाला असला, बाय द सिनिक ब्युटी ऑफ द वूड, द कन्सर्न म्हणजे चिंता, द एन्झायटी ऑफ अ प्रॅक्टिकल लाईफ अर्ज हिम टू मूव ऑन. परंतु त्याच्या जीवनातली जी वास्तवता आहे, ही वास्तवता त्याला निवांत बसू देत नाही. ही वॉन्ट्स टू रेस्ट इन द जंगल, बट देर आर मेनी प्रॉब्लेम्स इन फ्रंट ऑफ हिम. दॅट्स वाय ही वॉन्ट टू मूव फ्रॉम दॅट जंगल. प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला निवांत असा विसावा घ्यावासा वाटतो, परंतु त्याच्या समोर आलेले अनेक प्रश्न, त्याच्या समोर आलेले अनेक कामं त्याला ते विश्रांती घेऊ देत नाहीत, त्याला ते कामालाच लावतात. जरीही त्याची तीव्र इच्छा असली, त्याच्या मनात नसलं, त्याला विश्रांती घ्यावी वाटली, तरी असे संसाररूपी अनेक प्रश्न त्याला काम करण्याला भाग पाडतात. अशा प्रकारचा एक फिलॉसॉफिकल एक्सपिरियन्स, फिलॉसॉफिकल टच हॅज गिव्हन इन द पोयम बाय रॉबर्ट फ्रॉस्ट. इथपर्यंत कळालं. दिस इज द बॅकग्राऊंड ऑफ द पोयम, background knowledge of the poem, and he means the poet is known for the use of imagery. The poet is known for the use of imagery and symbolism. Imagery कल्पनेने काही गोष्टी जाणलेल्या, अँड सिम्बॉलिझम काही प्रतिकात्मक, SYMBOLISM. The poet is known for the use of imagery, symbolism in his poems. आणि हा कवी म्हणजे रॉबर्ट फ्रॉस्ट या कवितेमध्ये काही इमेजरी म्हणजे कल्पनेने जाणलेल्या काही गोष्टी आणि काही प्रतिमात्मक गोष्टी त्यांनी या कवितेमध्ये सुंदर पद्धतीने गुंफलेल्या आहेत. दिस इज द इंट्रोडक्शन ऑफ द पोयम. हे या कवितेचं इंट्रोडक्शन म्हणजे कविता वाचण्यापूर्वी, समजून घेण्याच्या पूर्वी, प्रत्यक्ष कवितेमध्ये जाण्याच्या पूर्वी हे बॅकग्राऊंड नॉलेज प्रत्येकाने एकदा समजावून घ्या. 7-8 मिनटाचं आपण हे बनवलेलं आहे. आता यानंतर आपला भाग येतो वॉर्मिंग अपचा. इथपर्यंत कळालं. ही कविता अधिक समजण्याकरता वॉर्मिंग अपमध्ये देर आर सम क्वेश्चन्स विच हॅज गिव्हन हिअर. शेअर धी चिट-चॅट विथ युअर बेंच मेट और क्लासमेट. दिलेले सगळे प्रश्न तुम्ही तुमच्या मित्राबरोबर अभ्यासा. त्यातला
नंबर 1चा भाग. नंबर 1, व्हेअर डिड यू गो फॉर अ पिकनिक रिसेंटली? कविता अधिक समजण्यासाठी काही प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. ते पहिल्यांदा बारकाईने समजावून घ्या. सर्व विद्यार्थ्यांनी परवा दिवशी दिलेल्या स्पेलिंग लिहून पाठांतर केलेले असतील असं गृहीत धरून आपण ही कविता शिकवायला सुरुवात केलेली आहे. नंबर 1, व्हेअर डिड यू गो फॉर अ पिकनिक रिसेंटली? व्हेअर जागा किंवा ठिकाण. अलीकडे किंवा आत्ता तुम्ही सहलीला कोठे गेला होतात? एव्हरीबडीज आन्सर शुड डिफर फ्रॉम वन अनादर. प्रत्येकाचं उत्तर हे ज्याच्या त्याच्या पद्धतीने वेगवेगळं असणार आहे. आन्सर: रिसेंटली आय अँड माय फॅमिली मेंबर वेंट टू महाबळेश्वर. अलीकडेच मी आणि माझे कुटुंबीय महाबळेश्वरला सहलीकरता गेलेलो होतो. असं उत्तर वर्गपाठाच्या वहीमध्ये प्रत्येकाने पद्धतशीर लिहून काढा. नंबर 2, हू ऑल कंपनीड यू? तुमच्याबरोबर कोण कोण गेलेलं होतं? त्याचं हे उत्तर प्रत्येकाचं वेगवेगळं असणार आहे. एखादा म्हणेल माय फॅमिली मेंबर्स इन्क्लुडिंग माय फादर अँड मदर, माय ब्रदर अँड सिस्टर, माय ग्रँडप्पा अँड माय ग्रॅनी, माझी आजी आजोबा, वेअर अकंपनीड मी, हे सगळेच जण माझ्या जोडीला होते. असंही उत्तर लिहून घ्या. नंबर 3, फाय डिड यू सिलेक्ट दॅट पिकनिक स्पॉट? फाय डिड यू सिलेक्ट दॅट पिकनिक स्पॉट? तुम्ही सहलीचं हेच ठिकाण का निवडले? तुम्ही सहलीचे हेच ठिकाण का निवडले? वाय यू लाईक सच काइंड ऑफ प्लेस? हे ठिकाण तुम्हाला का आवडलं? तर याचं उत्तर प्रत्येकाचं भिन्न असणार आहे. एखादा मुलगा उत्तर सांगेल, इट इज व्हेरी क्लोज टू माय हाऊस, इट इज व्हेरी क्लोज टू माय सिटी, वी कुड एन्जॉय द सिनिक ब्युटी and refreshing climate, so we could select that kind of picnic spot. असं उत्तर देऊ शकेल एखादा. नंबर 4, व्हॉट गेम्स, व्हॉट फूड्स, साईट डिड यू एन्जॉय देअर? त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे खेळ खेळलात? तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे अन्नपदार्थ सेवन केले आणि कोणत्या प्रेक्षणीय स्थळांचा आनंद घेतलात? नंबर 4 साठी, वी एन्जॉयड खो खो, वी एन्जॉयड कबड्डी, फुटबॉल, वी ईट मेनी काइंड्स ऑफ व्हेजिटेबल्स, वी एट many kinds of fruits, and we went different points such as Amar Valley, Akbar Valley, Sunset Point, Sunrise Point, and we visited different kinds of stalls. अनेक प्रकारच्या दुकानांना आम्ही भेटी दिल्या. लास्ट अँड बेस्ट,
व्हॉट डू यू फील व्हेन इट वॉज टाईम टू रिटर्न होम. व्हॉट डिड यू फील. व्हॉट डिड यू फील व्हेन इट वॉज टाईम टू रिटर्न होम. घरी परतण्याची वेळ झाली तेव्हा तुम्हाला काय वाटलं. प्रत्येकाचं उत्तर भिन्न असणार आहे. द मेमरीज वेअर व्हेरी प्लिजंट. द मेमरीज म्हणजे स्मृती. वेअर व्हेरी प्लिजंट. द मेमरीज वेअर व्हेरी अनफॉरगेटेबल. अँड इट वॉज अ ग्रेट चेंज फॉर माय लाईफ and we enjoyed it very much. अशा पद्धतीने प्रत्येकाचं उत्तर याचं भिन्न भिन्न असणार आहे. तर साधारणपणे 16-17 मिनिटांचा हा व्हिडिओ आपण शेअर करत आहोत. प्रत्येकाने काळजीपूर्वक ऐका. याच पान नंबरवरती चिट चॅटच्या नंतर लुक ॲट द पिक्चर अँड फ्रेम क्वेश्चन्स याचाही एक व्हिडिओ आपण तयार करूया. तोपर्यंत सगळा वर्गपाठ वहीमध्ये लिहून घ्या. कविता अत्यंत मार्मिक आणि अत्यंत सुंदर आहे. खरोखरीचा आनंद घ्या आणि प्रश्नोत्तराकरता तयारी करा. ओके, ऑल द बेस्ट. हॅव अ नाईस डे टू एव्हरीवन.